नमस्कार मित्र, मी ऋषिकेश मीरा मुंगुटरायकर आणि पुनश्च तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर. बघा, गेल्या अनेक दिवसापासून आपल्या चॅनलवर आपल्या बायोलॉजीचे व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहेत. कारण त्याच्यामागे खूप सगळी कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे काही टेक्निकल इश्यू होता. त्या इश्यूमुळे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलेलो नाही आणि त्यामुळेच आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहे. पण चिंता करण्याची गरज नाही आहे. आता यानंतर तो इश्यू राहिलेला नाही आहे आणि रोज आपल्या चॅनलवर आता एक नवीन व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत, जे चॅप्टर आपले राहिलेले आहेत. बघा, लास्ट टाईम आपण चॅप्टर बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन रेकॉर्ड करत होतो. त्याच्यामधापासूनच आपले व्हिडिओ जे अपलोडिंग आहे ते ब्रेक झालेले आहे. त्यामुळे आता आपण जिथं स्टॉप झालो होतो तिथूनच आपण स्टार्ट करणार आहे. लक्षात आलं? म्हणजे बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशनमध्ये आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट बघितलं, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट बघितलं. आता आपल्याला नेमकं बघायचं काय, तर आज आपल्याला बघायचं आहे की जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे, आपलं जे हार्ट आहे ते फंक्शनिंग कशी करते, त्याची जे सिस्टीम आहे ते कशा प्रकारे कंडक्ट केल्या जाते, हे आजच्या लेक्चरमधून इन डिटेल आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आज पूर्ण जर तुम्हाला काही समजत नसेल तर एकदा मागचं लेक्चर बघून घ्या. मागचं लेक्चर बघितल्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे तुमच्या मागच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपली कंडक्टिंग सिस्टीम लक्षात येईल. त्यामुळे कुठलाही वेळ न वाया गमावता आपण फोकस करूया आपल्या कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्टवर. बघा, आज आपण बघणार आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशनमधला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. म्हणजे ह्युमन हार्टची जे सिस्टीम आहे ते कशा प्रकारे कंडक्ट केले जाते, कोणते फंक्शनिंग ह्युमन हार्ट करते ते आपल्याला आता बघायचं आहे. बघा, सर्वात आधी आपण काय करू की आपल्याला जी पॉईंट दिलेले आहेत एक एक करून इन डिटेलमध्ये आपण त्या पॉईंटबद्दल आज करणार आहोत डिस्कशन. त्यामुळे कुठलाही वेळ न गमावता आपण करूया डिस्कशन. बघा, पहिला पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे, हार्ट इज मेडअप ऑफ कार्डियक मसल. आपलं जे ह्युमनचं हार्ट आहे, हार्ट कशापासून बनलेलं आहे, तर हार्ट इज मेडअप ऑफ कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्सपासून ह्युमनचं हार्ट फॉर्म झालं आहे. हार्ट इज मायोजेनिक. बघा, हार्ट सांगितलं आहे, हार्ट काय, तर हार्ट इज मायोजेनिक. आता मायोजेनिक म्हणजे नेमकं काय, दॅट इज हार्ट इज कॅपेबल ऑफ जनरेटिंग कॉन्ट्रॅक्शन्स विदाऊट नर्वस इनपुट. म्हणजे कोणत्याही नर्वस इनपुट शिवाय हार्टमध्ये कपॅसिटी आहे की ते स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्शन आहेत ते स्वतः बनवू शकते, स्वतः तयार करू शकते. म्हणजे हार्टला जर कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल तर त्याला ब्रेनकडून जो इम्पल्स येईल त्याची वेट करायची गरज नाही आहे. कारण की हार्ट स्वतः कॅपेबल आहे, तो स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते स्वतः बनवू शकतो, तयार करू शकतो. म्हणून आपण काय म्हटलं की इट इज कॅपेबल ऑफ जनरेटिंग कॉन्ट्रॅक्शन विदाऊट नर्वस इनपुट. नर्वस इनपुट शिवाय तो स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे तो काय करू शकतो, जनरेट करू शकतो. लक्षात आलं? नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा काय सांगितलं आहे, अ स्पेशलाइज कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड नोडल टिश्यू इज डिस्ट्रीब्युटेड इन द हार्ट. बघा, आता स्पेशल टाईपचे, आता का बरं तो स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे तो जनरेट करू शकतो, त्याला ब्रेनच्या इम्पल्सची का गरज नाही, तर त्याच्यामागे काही रिझन आहेत. हार्टमध्ये काही स्पेशलाइज टाईपचे टिश्यू प्रेझेंट असतात. बघा काय सांगितलं आहे, स्पेशलाइज कार्डियक मस्क्युलेचर. काही स्पेशल टाईपचे कार्डियक मस्क्युलेचर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो, नोडल टिश्यू. आणि हे पूर्ण हार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. नोडल टिश्यूज हे एक स्पेशल टाईपचे मस्क्युलेचर आहे जे की हार्टमध्ये प्रेझेंट आहे आणि हार्टमध्ये डिफरंट स्पेसला वेगवेगळ्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. नेक्स्ट काय सांगितलं आहे, अ पॅच ऑफ धिस टिश्यू इज प्रेझेंट इन द राईट अप्पर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम कॉल्ड ॲज सायनोॲट्रियल नोड. बघा काय सांगितलं आहे, आपण जे म्हटलं काय सांगितलं की जे नोडल टिश्यू हार्टच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याचा एक पॅच, म्हणजे खूप सगळ्या प्रमाणात पॅच असणे म्हणजे खूप सगळे टिश्यूज एका ठिकाणी एकत्र येणे. त्याचपैकी हे जे टिश्यूज, त्याचा टिश्यूचा जो पॅच आहे तो बघा, अ पॅच ऑफ दिस टिश्यू इज प्रेझेंट इन द राईट अप्पर कॉर्नर. बघा, राईट अप्पर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियमच्या राईट अप्पर कॉर्नरला एक नोडल टिश्यूचा पॅच प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो सायनोॲट्रियल नोड, ज्यालाच आपण SA नोड सुद्धा म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला हार्टचा विचार केला तर फॉर एक्झाम्पल दिस इज युअर हार्ट. कन्सिडर करा की हे आपलं ह्युमन बिंगचं हार्ट आहे, ठीक आहे. ह्युमन बिंगच्या हार्टमध्ये राईट अप्पर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम, फॉर एक्झाम्पल या साईडला दिसत आहे तुम्हाला, बघा इथं राईट अप्पर साईड ऑफ द राईट ॲट्रियम काय सांगितलं आहे, बघा
A patch of this tissue is present right upper corner of the right atrium. बघा right upper corner of the ही राईट साईड आहे आणि हे लेफ्ट साईड आहे. राईट अप्पर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम एक पॅच प्रेझेंट आहे आणि त्याच पॅचला आपण काय म्हटलेलं आहे बघा काय सांगितलं आहे त्याच पॅचला आपण सायनो ॲट्रियल नोड. बघा त्याला आपण काय नाव देऊ सायनो ॲट्रियल नोड. सायनो ॲट्रियल नोड ज्यालाच आपण SA नोड असं सुद्धा म्हणतो. सायनो ॲट्रियल नोड दॅट इज नोन ॲज SA नोड. लक्षात आलं की राईट अप्पर कॉर्नरला राईट ॲट्रियमच्या एक टिश्यूचा पॅच प्रेझेंट आहे जे की स्पेशलाइज टिश्यू आहे हार्टचे, त्याला आपण काय म्हटलं सायनो ॲट्रियल नोड. त्याच्यानंतर अनादर मास ऑफ दिस टिश्यू इज प्रेझेंट इन द लेफ्ट लोअर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम क्लोज टू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम कॉल्ड ॲज ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. बघा दुसरा पॅच सांगितला आहे. दुसरा पॅच सुद्धा कुठं प्रेझेंट आहे तुमचा प्रेझेंट इन द लेफ्ट कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम. म्हणजे राईट ॲट्रियमच्या लेफ्ट कॉर्नरला. बघा राईट ॲट्रियमच्या लेफ्ट कॉर्नरला या कॉर्नरला राईट ॲट्रियमच्या लेफ्ट कॉर्नरला दुसरा पॅच प्रेझेंट आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टमच्या जवळ आणि त्याला आपण काय म्हटलं ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, ज्याला आपण AV नोड सुद्धा म्हणतो. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ज्याला आपण AV नोड असं सुद्धा म्हणतो. दोन नोड प्रेझेंट आहेत. बघा दोन नोडबद्दल आपण पाहिलं. एक SA नोड जो की राईट ॲट्रियमच्या राईट कॉर्नरला अप्पर कॉर्नरला प्रेझेंट आहे. दुसरा आपण पाहिलं अनादर मास ऑफ दिस टिश्यू प्रेझेंट लेफ्ट लोअर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम क्लोज टू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम कॉल्ड ॲज ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. त्याला आपण काय म्हटलं ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर. एक सायनो ॲट्रियल नोड दुसरा ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. दोन्ही सुद्धा नोड जे आहेत ते तुमच्या राईट ॲट्रियममध्ये प्रेझेंट आहेत. SA node acts as a pacemaker of the heart because it can generate new wave of contraction. SA node ला आपण काय म्हणतो SA node is known as pacemaker. एकदम डोक्यात लॉक करून ठेवायचं. SA node म्हणजे पेसमेकर. पेसमेकर म्हणजे SA node. SA node ला आपण पेसमेकर का म्हणतो. हा पेसमेकर सारखा ऍक्ट का बरं करते कारण की हा स्वतःच जनरेशन करते कशाचं न्यू वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. नवीन जे कॉन्ट्रॅक्शन हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी नवीन वेव जे जनरेट करण्याचं काम आहे ते SA नोडचं आहे. म्हणून SA नोडला आपण काय म्हणतो पेसमेकर ऑफ द हार्ट. SA नोड इज ऑल्सो नोन ॲज पेसमेकर ऑफ द हार्ट. नेक्स्ट काय सांगितलं आहे SA नोड पासेस द कॉन्ट्रॅक्शन टू द AV नोड. आता जे वेव्ज SA नोडनं तयार केले तो काय करताय ते SA नोड पासून तर AV नोड पर्यंत ते जे जनरेशन आहे ते नवीन वेव्ज कॉन्ट्रॅक्शनचे जे फॉर्म झालेले आहेत तो ट्रान्सफर करण्याचं काम करते. बघा SA नोड पासेस द कॉन्ट्रॅक्शन टू द AV नोड. AV नोड ॲक्ट्स ॲज अ पेस सेटर आणि AV नोड काय करते त्या वेव्ज ज्या फॉर्म झालेल्या आहेत त्याला सेटल करण्याचं काम करते. म्हणून आपण AV नोडला पेस सेटर म्हणतो. SA नोडला पेस मेकर म्हणतो तर AV नोडला पेस सेटर सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा अ बंडल ऑफ नोडल फायबर स्टार्ट फ्रॉम AV नोड. आता AV नोड पासून एक बंडल फॉर्म होऊन राहिलं त्याला आपण म्हटलं बघा मसल नोडल टिश्यूचं एक बंडल फॉर्म होते. इट पासेस थ्रू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम टू इमर्ज ऑन द टॉप ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ते तुमच्या ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टममधून पास होते आणि तुमच्या जो इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे त्याच्या आतमधून ते पास होते. बघा थेरॉटिकलीपेक्षा आपण डायग्रामॅटिकली जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येईल. आपण काय म्हटलं की राईट ॲट्रियमच्या राईट अप्पर कॉर्नरला एक नोडल टिश्यूचं पॅच प्रेझेंट आहे त्याला आपण सायनो ॲट्रियल नोड म्हटलं. दुसरं राईट ॲट्रियममध्ये लेफ्ट बिलो कॉर्नरला दुसरा पॅच प्रेझेंट आहे त्याला आपण AV नोड म्हटलं. आता जे SA नोडनं जे कॉन्ट्रॅक्शन जनरेट केल्या त्या पास केल्या कोणापर्यंत AV नोडपर्यंत. आता AV नोडनं काय केलं की AV नोड आहे पेस सेटर जसं SA नोडनं काय केलं पेसमेकर आहे नवीन वेव्ह जनरेट केल्या तसंच त्यानं पास केले AV नोडकडे. आता AV नोड काय करेल तो पेस सेटर असल्यामुळे त्याला सेटर करण्याचं काम करेल. तसंच एक बंडल टिश्यूचं बंडल याच्यापासून अराईज होते आणि ते पास होते तुमच्या ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टममधून आणि इमर्ज होते ऑन द टॉप ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. बघा दोन ब्रांचेसमध्ये पास होते. इथून काय उरालं दोन वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये पास उरालं. आणखी बघा काय सांगितलं आहे दिस बंडल ऑफ हिज डिवायडेड इंटू 2 ब्रांचेस. बघा आताच सांगितलं की हे जे बंडल ऑफ हिज आहे हे दोन वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये डिवाइड होऊ राहिलं.
इट डिवाइड्स इंटू 2 डिफरंट ब्रांचेस, राईट बंडल ब्रांच अँड लेफ्ट बंडल ब्रांच. बघा दोन आहे, एक राईट बंडल ब्रांच आहे आणि दुसरी जी ब्रांच आहे ते लेफ्ट बंडल ब्रांच आहे. जसं की मी तुम्हाला डायग्राममध्ये आता दाखवलं बघा, ही एक राईट बंडल ब्रांच आहे ज्याला आपण राईट साईडची म्हणू, आणि हे काय एक लेफ्ट बंडल ब्रांच आहे. दोन ब्रांच तयार झाला, एक राईट बंडल ब्रांच आणि दुसरी काय लेफ्ट बंडल ब्रांच. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, दिस ब्रांचेस गिव्स राईज टू मायन्यूट फायबर throughout the ventricular musculature of the respective side. These fiber are called as Purkinje fibers. बघा काय सांगितलं आहे की हे जे दोन ब्रांचेस झाल्या तुमच्या त्या नोडल्स टिश्यूच्या, त्याच्यापासून काय होऊ राहिलं की हे जे फायबर्स आहेत, ज्या फायबर्सच्या दोन ब्रांचेस झाल्या होत्या त्या काय करू राहिल्या की इट गिव्स राईज टू मायन्यूट फायबर्स थ्रूआउट द व्हेंट्रिक्युलर मस्क्युलेचर. म्हणजे आता बघा हे जे व्हेंट्रिकलचे मसल्स आहेत या मसलच्या पूर्णमध्ये काय सांगितलं आहे, हे काहीतरी फायबर याच्यामधून अराईज होऊ राहिले आणि याच फायबर्सला आपण काय म्हटलेलं आहे, पर्किंजे फायबर्स. या फायबर्सला आपण नाव दिलं पर्किंजे फायबर्स. या दोन ब्रांचेसपासून फाईन जे फायबर्स आहेत ते अराईज होऊ राहिले आणि त्याच फायबर्सला आपण काय नाव दिलं, पर्किंजे फायबर्स. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आपल्याला, बंडल ऑफ हीज अँड पर्किंजे फायबर स्प्रेड इम्पल्सेस इन द व्हेंट्रिकल सो बोथ द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. दोन्ही व्हेंट्रिकल सायमल्टेनियसली कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी पर्किंजे फायबर्स काय करतात बघा, दोन बंडल ऑफ हीस आणि पर्किंजे फायबर दोन्ही काय करतात, हे स्प्रेड करतात इम्पल्सेसना हार्टच्या त्या व्हेंट्रिक्युलरच्या वॉल्समध्ये, कारण दोन्ही व्हेंट्रिकल हे सायमल्टेनियसली कॉन्ट्रॅक्ट व्हायला होय. त्यानंतर बघा नोडल मस्क्युलेचर कॅन प्रोड्यूस ॲक्शन पोटेन्शियल विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस दॅट इट इज ऑटो एक्साइटेबल. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे की बघा तुमचे जे नोडल मस्क्युलेचर आहेत, जे नोडल टिश्यू आहेत, एस ए नोड झाला, ए व्ही नोड झाला, हे नोडलचे पॅच प्रेझेंट आहेत, टिश्यूचे पॅच प्रेझेंट आहेत तुमच्या हार्टच्या वॉलमध्ये, हे काय ऑटो एक्साइटेबल आहेत. आता ऑटो एक्साइटेबल आहेत म्हणजे काय की यांना कोणाच्या ऑर्डरची गरज नाही आहे. नाऊ यू हॅव टू गो इन द एक्साइटेड स्टेट. They selfly can go into the excited state that is known as auto excitable. म्हणूनच त्यांना आपण ऑटो एक्साइटेबल म्हणतो, कारण हे स्वतः एक्साइटेबल स्टेटमध्ये जाऊ शकतात, यांना कोणत्याच इम्पल्सेसची गरज नाही आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणू ऑटो एक्साइटेबल. Different parts of nodal tissue produces different number of action potential per minute, but these are low and weak. बघा जसे आपण दोन पॅच सांगितले, जसं की आपण सांगताना सांगितलं की एक एस ए नोड आहे ज्याला आपण पेसमेकर म्हटलं, दुसरा ए व्ही नोड आहे ज्याला आपण पेस सेटर म्हटलं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या हार्टमध्ये वेगवेगळे पॅच प्रेझेंट असतील, नोडल टिश्यूचे वेगवेगळे काय असतील पॅच प्रेझेंट असतील, ते त्याच्या कॅपॅसिटीनुसार वेगवेगळे व्यवस्था फॉर्म करत असतील. परंतु काय सांगितलं आहे की डिफरंट पार्ट्स ऑफ नोडल टिश्यू प्रोड्यूस डिफरंट नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ते डिफरंट नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल फॉर्म करत असतील पोटेन्शियल पर मिनिट, बट दीज आर लो आणि वीक. पण एस ए नोड आणि ए व्ही नोडच्या कंपॅरिझनमध्ये ते लो आणि वीक असतात, लक्ष देऊ राहिलं. त्याच्यानंतर बघा एस ए नोड जनरेट मॅक्झिमम नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. लक्षात घ्या तुमचा एस ए नोड आहे ज्याला आपण पेसमेकर ऑफ द हार्ट म्हटलेला आहे, तो सर्वात जास्त वेव प्रोड्यूस करण्याचं काम करते. आता सर्वात जास्त म्हणजे किती, जर नंबरमध्ये आपण त्याचा विचार केला तर अबाउट 70 to 75 पर मिनिट, जवळपास 70 ते 75 वेव्स पर मिनिट तो फॉर्म करते. कोण, आपला पेसमेकर ज्याला आपण सायनोॲट्रियल किंवा एस ए नोड म्हटलेला आहे. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनिंग रिदमिक कॉन्ट्रॅक्टाईल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट, ज्याला आपण पेसमेकर म्हटलेला आहे. बघा आता तो तुमचा एस ए नोड आहे, हा स्वतः ऑटो एक्साइटेबल आहे. ऑटो एक्साइटेबल आहे म्हणजे हा पर मिनिटला 70 ते 75 वेव्स फॉर्म करू राहिला, ज्याच्यामुळे तुमचं हार्ट 70 to 75 टाइम्स पर्यंत कॉन्ट्रॅक्ट करते इन 1 मिनिट ड्यू टू द एस ए नोड, ड्यू टू द वेव प्रोड्यूस बाय एस ए नोड. त्याच्यानंतर बघा हेन्स अवर हार्ट बीट्स 70 to 75 टाइम्स इन अ मिनिट, ॲव्हरेज 72. बघा म्हणूनच आपलं हार्ट 70 ते 75च्या दरम्यान, म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 72 वेळा बीट करते. कशामुळे,
तर सायनोॲट्रियल नोड पेसमेकरच्या ॲक्टिव्हिटीमुळे अँड इट इज कॉल्ड हार्ट रेट ऑर बीट रेट. बघा, आणि यालाच आपण काय म्हणतो, हार्ट रेट ऑर बीट रेट. म्हणजे तुमचा हार्ट रेट किती आहे, 70 to 75 पर मिनिट. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर जवळपास 72 वेळा तुमचं हार्ट बीट करते. म्हणजे 72 वेव्स ज्या आहेत त्या प्रोड्यूस करू राहिला तुमचा पेसमेकर. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे. आता आपल्याला डायग्रामॅटिकली जर समजून घ्यायचं झालं तर तुमच्या समोर एक अँटेरियर व्ह्यू ऑफ फ्रंटल सेक्शन दिसते ह्युमन हार्टचा, ज्याच्या थ्रू आपण कंडक्टिंग सिस्टीम समजून घेणार आहोत. बघा, आता कंडक्टिंग सिस्टीम मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथं सायनोॲट्रियल नोड दाखवलेला दिसते. हा सायनोॲट्रियल नोड आहे. हा काय करणार, हा ऑटो एक्साइटेबल आहे, म्हणजे स्वतःच वेव्ह प्रोड्यूस करणार. यानं वेव्ह प्रोड्यूस केल्या म्हणजे ह्या ज्या वेव्हज आहेत ह्या पास केल्या जातील तुमच्या एव्ही नोडकडे. हा एव्ही नोड तुमचा इथं प्रेझेंट आहे. आता हा एव्ही नोड काय करेल की हे जे बंडल ऑफ हिस आहे याच्या थ्रू पर्किंजे फायबर्स पर्यंत, हे जे ब्रांच आहेत या ब्रांचेस पर्यंत, आणि ब्रांचेस पासून तर पर्किंजे फायबर्स पर्यंत, आणि पर्किंजे फायबर्स काय करतील, तुमच्या हा व्हेंट्रिकलच्या पूर्ण वॉल्समध्ये स्प्रेड झालेले आहेत आणि व्हेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतील तुमचे पर्किंजे फायबर. दिसते तुम्हाला डायग्राममध्ये. बघा, सायनोॲट्रियल नोड, अँटेरियर इंटरनोड दाखवलेला आहे, एव्ही नोड दाखवलेला आहे, मिडल इंटरनोड दाखवलेला आहे, पोस्टेरियर इंटरनोड दाखवलेला आहे. हा राईट ॲट्रियम आहे, हा तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल इथं दाखवलेला आहे. ब्रांचेस बंडल दाखवलेला आहे, लेफ्ट ॲट्रियम आहे. त्याच्यानंतर एव्ही नोड ज्याला आपण बंडल ऑफ हिस म्हटलेला आहे. त्याच्यानंतर हा लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये राईट अँड लेफ्ट ब्रांचेस दाखवलेला आहे. हे तुमची हे एक लेफ्ट ब्रांच, हे राईट ब्रांच, दोन ब्रांचेसमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. आणि या ब्रांचेसपासून जे फायबर्स अराईज झालेले आहेत त्याला आपण पर्किंजे फायबर्स म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं हार्ट फंक्शनिंग करते. महत्त्वाचा मुद्दा आहे सायनोॲट्रियल नोड, एसए नोड ज्याला आपण पेसमेकर म्हटलेलं आहे, हे डोक्यात एकदम लॉक करून ठेवायचं. दुसरा एव्ही नोड, एव्ही नोडला आपण पेस सेटर म्हटलेलं आहे, हे सुद्धा डोक्यात लॉक करून ठेवायचं. सर्वात आधी वेव्स प्रोडक्शनचं काम आहे. वेव्ह प्रोड्यूस कोण करते, जो ऑटो एक्साइटेबल आहे. ऑटो एक्साइटेबल कोण आहे, एसए नोड, पेसमेकर. तो स्वतः काय करेल, वेव्ह प्रोड्यूस करेल, पास करेल एव्ही नोडकडे, एव्ही नोड पास करेल बंडल ऑफ हिस कडे, बंडल ऑफ हिसच्या ज्या दोन ब्रांचेस आहेत त्या पास करतील पर्किंजे फायबर्सकडे, आणि पर्किंजे फायबर्स जे स्प्रेड झालेले आहेत व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये ते काय घडवून आणतील, तर तुमच्या व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. लक्षात येऊ राहिलं. अशा प्रकारे आपल्या ह्युमन हार्टमध्ये कंडक्टिंग सिस्टीम वर्क करते, फंक्शन करते. जर तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. अदरवाईज इथं आपला हा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट हा टॉपिक इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बायो विथ ऋषी सर. धन्यवाद.